गोंदिया में 7 नवंबर को दोपहर 12 बजे गोंदिया जिला कांग्रेस कमेटी द्वारा विभिन्न मांगों को लेकर इंदिरा गांधी स्टेडियम से उप विभागीय अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक तक मोर्चा निकाला गया, जहां उक्त मोर्चा भव्य जनसभा में परिवर्तित हो गया। उक्त मोर्चा विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी की अध्यक्षता में विधायक सहसराम करोटे की विशेष उपस्थिति एवं दिलीप बंसोड़, जिलाध्यक्ष गोंदिया कांग्रेस, प्रदेश सचिव अमर बराड़े, पीजी कटरे, जिला उपाध्यक्ष अशोक गुप्ता की प्रमुख उपस्थिति में निकला। मोर्चे में कांग्रेस पक्ष की प्रमुख मांगे 20 सूत्रीय थी, जिसमें गोंदिया जिले को अकालग्रस्त घोषित किया जाए, राज्य सरकार द्वारा प्रीपेड मीटर रद्द किए जाए, केंद्र सरकार द्वारा पेट्रोल डीजल घरगुती गैस के दाम कम किए जाए, किसानों को धान की आधारभूत कीमत 3000 प्रति क्विंटल मिलने की मांग, किसानों को 1000 प्रति क्विंटल बोनस की मांग, पूर्ण कर्ज चुकौती करने वाले किसानों को सानुग्रह अनुदान की मांग, सभी पदों की कंत्राटी भर्ती का जीआर रद्द करने की मांग एवं अन्य मांगों को लेकर एक ज्ञापन राज्य के मुख्यमंत्री को उपविभागीय अधिकारी के मार्फत प्रेषित किया गया। कार्यक्रम का सूत्र संचालन एवं आभार प्रदर्शन गोंदिया जिला कांग्रेस कमेटी के जिला महासचिव एडवोकेट योगेश अग्रवाल बापू ने किया। कार्यक्रम को सफल बनाने हेतु जिला महिला कांग्रेस अध्यक्ष वंदना काड़े, राजू पालीवाल, एडवोकेट पृथ्वीराज चौहान, संजय बाहेकर एवं अन्य पदाधिकारियों ने एवं कार्यकर्ताओं ने अथक प्रयास किया। सोडवण्यासाठी आहे। या महाराष्ट्राच्या सरकारनं गरीबातला गरीब त्याला लाईटपासून वंचित ठेवण्यापासूनचे निर्णय घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे मीटर काढून डिजिटल मीटर देणे, विद्युतचे बिल वाढवणे असे विविध अडचणीचे प्रश्न जनतेवर लादलेले आहेत। आणि म्हणून ही सरकार आंधळ्या लंगड्याची बहिऱ्यांची सरकार आहे। या सरकारला बाजूला करण्याच्यासाठी काँग्रेस ही रस्त्यावर आलेली आहे। काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे की सर्वसामान्य शेतकरी असो, गोरगरीब असो, बेरोजगार तरुण असो, या सगळ्यांच्या मागण्याच्यासाठी, यांच्या हक्काच्यासाठी जे करता येईल ते करण्याचं काम करू आणि या सरकारला दाखवून देऊ की जनतेचे प्रश्न काय होतात। आणि म्हणून हा आजचा मोर्चा हे सुरुवात आहे। दिवाळीच्या अगोदर ही पहिली सुरुवात आहे। ह्याच्यानंतरचे जे मोर्चे होतील तेव्हा सरकारला कळेल की काय होत होते। आणि म्हणून एवढंच आज या ठिकाणी सांगायचं। आज का जो आंदोलन हुआ उसके बारे में क्या बताना चाहिए? गोंदिया जिला कांग्रेस कमेटी के द्वारा जन आक्रोश मोर्चा आज जो निकाला गया था, उसका मुख्य उद्देश्य है कि पिछले कई वर्षों से इस महाराष्ट्र की और इस देश की जनता महंगाई, बेरोजगारी, किसानों के विरोध के जो नियम बन रहे हैं, ऐसे बहुत सारे मुद्दे को लेके गोंदिया जिला कांग्रेस कमेटी द्वारा यह जन आक्रोश मोर्चा निकाला गया था। और किसानों के खिलाफ में भारतीय जनता पार्टी की, महाराष्ट्र की देश की सरकार ने कई ऐसे मुद्दे जो पास किए हैं। युवाओं को रोजगार देने की बजाय उनको निजीकरण, ठेका पद्धति में नौकरी निकाली गई, उसके विरोध में गैस सिलेंडर, पेट्रोल के रेट कम करना, इसके जो मुख्य मुद्दा था। ऐसे बहुत सारे मुद्दों को लेके जिला कांग्रेस कमेटी का यह जन आक्रोश मोर्चा निकाला गया था। और यदि इन सब मांगों को महाराष्ट्र देश की सरकार ने यदि नहीं मानी, आने वाले समय में जनता को राहत नहीं दी, तो गोंदिया जिला कांग्रेस कमेटी इससे भी उग्र आंदोलन, उग्र मोर्चा इस गोंदिया जिले में निकालेंगी, जिसका भुगतान इस देश की और महाराष्ट्र की सरकार को भुगतना पड़ेगा। जातिगत मोर्चे निकाले गए, मराठा के मोर्चे निकाले गए, ओबीसी के मोर्चे निकले, धनगर आरक्षण के मोर्चे निकले, मुस्लिम आरक्षण के मोर्चे निकले। अनेक समाजों ने यहाँ पर 2014 के बाद में, जब भारतीय जनता पार्टी की देश में और पूरे राज्यों में सत्ता थी, तब यहाँ पर मोर्चे निकला। इसका कारण क्या है? कारण हेच आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने सर्व समाजाला एकत्रितपणे त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलं, प्रत्येक वर्गातल्या, प्रत्येक प्रवर्गातल्या लोकांना त्या ठिकाणी सन्मानाने जगता यावं, या पद्धतीचं राज्य चालवण्याचं काम केलं। मित्रांनो, अनेक प्रकारचे मुद्दे आहेत। खरं म्हणजे आणखी एक मी आठवण करून देऊ इच्छितो की त्या काळामध्ये 1603 मध्ये, 1604 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती। ईस्ट इंडिया कंपनी अचानक भारतात आली आणि संपूर्ण देशामध्ये कब्जा केला असं नाही आहे।
पाहता पाहता व्यापाराच्या उद्दिष्टाने ही कंपनी आली आणि जे राजे महाराजे आपल्या देशामध्ये जे त्या ठिकाणी लढवय्ये होते, जे आपल्या देशाच्या प्रति इमानदार होते, ते सर्व लढले. त्यांनी मृत्यूला कवटाळलं, परंतु त्या ईस्ट इंडिया कंपनीला सरेंडर झाले नाही. परंतु जे बैमान राजे होते त्यांनी त्या ईस्ट इंडिया कंपनीला जागा दिली आणि त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार पसरला आणि ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालं. मित्र, इतकं या देशामध्ये लुटलं गेलं की सोने की चिडिया म्हणणारा आपला हा देश त्या इंग्रजांनी गरीब करून टाकला आणि ईस्ट इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार त्यांनी कब्जामध्ये घेतले आणि या देशाला बर्बाद करण्याचं काम केलं. मग आता काय सुरू आहे आपल्या देशामध्ये 2014 मध्ये? त्यानंतर आपण आपल्या देशामध्ये पाहतोय हीच परिस्थिती आहे की या ठिकाणी कोणताही नवीन उद्योगधंदा आला तर फक्त एका माणसाच्या हाती सर्व प्रकारची सत्ता, सर्व प्रकारचा व्यापार सोपवायचा, अशा पद्धतीचं धोरण केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या बिलचा उल्लेख केला. इलेक्ट्रिक बिल तर तसेच वाढत चाललेले आहे. आता त्यांनी एक नवीन डिजिटल मीटर आणलेलं आहे आणि अदानी साहेबांचं, गौतम अदानींच्या कंपनीचं हे डिजिटल मीटर आता सर्वांना कंपल्सरी केलेलं. महाराष्ट्रामध्ये तुमच्या घरचे सुरू असलेले चांगले मीटर ते काढून टाकायचे, यांचे महागाचे डिजिटल मीटर विकत घ्यायचे आणि वाटेल तसा पैसा आपल्या खिशातून या ठिकाणी गौतम अदानींची कंपनी आपल्याकडून घेणार आहे. मित्रांनो, आपल्या खाण्याच्या तेलच्या सर्व कंपन्या त्या गौतम अदानींच्या तेलाच्या कंपन्याला सरेंडर होऊन गेल्या आणि केवळ आपली मोनोपोली करायची. मग ती रेल्वे असेल तरी अदानीची, एअरपोर्ट असेल तरी अदानीची, खाण्याचं तेल असेल तेही अदानीचं, प्रत्येक गोष्ट आता अदानीचं आहे. आणि अदानींना श्रीमंत कसं करायचं एवढाच एक उद्योग आपल्या केंद्र सरकारनं लावला आहे. मित्र, महाराष्ट्रामध्ये खूप चांगली परिस्थिती नाही आहे. गेल्या वर्षभरापासून सरकारचं लक्ष नाही आहे, कारण सरकार टिकेल की नाही टिकेल, आपल्या बाजूला किती आमदार राहतील, आपल्या बाजूला किती पक्ष राहतील, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, याकरता शिवसेना फोडली, अनेक पक्ष फोडले, अनेक आमदार फोडले आणि केवळ आपलं सरकार टिकवण्याचं काम सुरू आहे. आणि तेही राज्यामध्ये शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, कामगारांकडे लक्ष नाही, बेरोजगारांकडे लक्ष नाही, पदवीधरांकडे लक्ष नाही, स्त्रियांकडे लक्ष नाही आणि वाटते तशा पद्धतीचं या ठिकाणी गुन्हेगारीचं स्वरूप या महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे. कोण जबाबदार आहे? ते एकनाथ शिंदेचं हे सरकार जबाबदार आहे. आणि जोपर्यंत आपण हे सरकार खाली खेचणार नाही तोपर्यंत या ठिकाणी या जनतेला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून नाना भाऊंनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे बांधणी केली, गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा राहुलजींच्या भारत जोडो यात्रेला 1 वर्ष पूर्ण झालं होतं, राहुलजींच्या या यात्रेच्या 1 वर्ष पूर्तीनिमित्त त्या ठिकाणी नाना भाऊंनी जनसंपर्क यात्रा काढली होती आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण काँग्रेस जनांना एकत्रित करण्याचं काम नाना भाऊंनी केलं. आणि अतिशय चांगलं वातावरण आहे. ज्या पद्धतीचं या देशामधल्या 5 राज्यांमध्ये निवडणूक आहे, निश्चितपणानं कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही अशा पद्धतीचा निकाल या 5 राज्यांमध्ये लागणार आहे. मध्य प्रदेशचं उदाहरण घ्या, त्या ठिकाणी तुम्ही तेलंगणाचं उदाहरण घ्या, बाजूचं आपलं छत्तीसगडचं राज्य घ्या, तिथे राजस्थानचं घ्या, तिकडे मिझोरामचं घ्या. या सर्व राज्यांमध्ये केवळ मोदी सरकारनं या 10 वर्षामध्ये जनतेला लुटण्याचं काम केलं. म्हणून पुन्हा एकदा सत्तेवर काँग्रेस पक्ष येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 24 मध्ये लोकसभेमध्ये जोपर्यंत आपण मोदी सरकार खाली खिचणार नाही तोपर्यंत या देशाला आजपर्यंत 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मूर्ख बनवलं आहे तोपर्यंत हे या ठिकाणी हे सरकार ऐकणार नाही. मी आपल्याला विनंती करेन, या सरकारचं जे काही अपयश आहे, या सरकारने या जनतेची जी काही दिशाभूल केलेली आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्यूज़ के लिए गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें।